नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले पुनश्च एकदा स्वागत आहे. मागच्या आठवड्यात आपण चौथ्या प्रकरणाला सुरुवात केली होती, ज्याचं नाव आहे समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मागच्या व्हिडिओत आपण कोणत्या मुद्द्यांचा अभ्यास केला त्याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी राज्याची भूमिका किती महत्त्वाची आहे हे आपण जाणून घेतलेत. त्यासाठी आपण 5 मुद्द्यांचा अभ्यास केला. शांतता आणि सुव्यवस्था, आर्थिक प्रगती, राष्ट्र उभारणी, शासन आणि लोककल्याण या मुद्द्यांच्या माध्यमातून आपण राज्याची भूमिका जाणून घेतली. तदनंतर या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राष्ट्रीय एकात्मता. राष्ट्रीय एकात्मता ही संकल्पना आपण सविस्तरपणे जाणून घेतली. त्यानंतर भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी राष्ट्रीय एकात्मतेसंदर्भात आपले जे विचार मांडलेत त्या विचारांचाही आपण मागोवा घेतला, त्या विचारांचाही आपण अभ्यास केला. तदनंतर मेल्टिंग पॉट आणि सॅलड बाउल ही जी संकल्पना आहे, राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित संलग्न जी संकल्पना आहे, त्या संदर्भात आपण अमेरिकन संस्कृतीचा अभ्यास किंवा अमेरिकन व्यवस्थेचा अभ्यास म्हणजे सॅलड बाउल आणि मेल्टिंग पॉट या दोन्ही संकल्पनेच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता कशी निर्माण होते त्या संदर्भातही आपण अभ्यास केला. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने राष्ट्रीय एकात्मते संबंधित काही समान मूल्ये आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या प्रक्रियेमध्ये राज्य कोणती भूमिका पार पाडत असते त्याही मुद्द्यांचा आपण अभ्यास आजच्या व्हिडिओत करणार आहोत. चला तर मग मित्रांनो, राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित जे काही मूल्य आहेत त्याच्यात पहिलं मूल्य आहे समान नागरिकत्व. नागरिकत्व म्हणजे अशी अवस्था ज्यामध्ये व्यक्ती विशिष्ट राजकीय समुदायाचा पूर्ण जबाबदार सदस्य असते, फुल अँड रिस्पॉन्सिबल मेंबर. सार्वजनिक जीवनामध्ये सहभागी होत असताना नागरिक अशी व्यक्ती आहे जी राज्यसंस्थेप्रती पूर्ण निष्ठा बाळगत असते. तिला राज्यसंस्थेचे संरक्षण प्राप्त होते. नागरिकत्वाचा विचार बराच जुना आहे, परंतु आधुनिक काळात ही संकल्पना राष्ट्रराज्यांतर्गत व्यक्तीचा दर्जा व स्थानाचा संकेत देत असते. आता प्रामुख्याने व्यक्तीला नागरिक म्हणून जे अधिकार मिळत असतात ते अधिकार मुख्यत्वे करून नागरी स्वातंत्र्य असेल, वास्तव व त्याच्यात वास्तव्याचा अधिकार असेल, संचार स्वातंत्र्य असेल, व्यवसाय स्वातंत्र्य असेल, अशा विविध प्रकारचे मूलभूत अधिकार हे नागरिक म्हणून नागरिकाला मिळत असतात नागरिकत्वाच्या माध्यमातून. आणि त्यानंतर दुसरे जे अधिकार असतात त्यात प्रामुख्याने नागरी अधिकारामध्ये मुख्यत्वे करून कायद्यापुढे समानता, उच्च विचार व श्रद्धेचे स्वातंत्र्य असेल, संपत्ती बाळगण्याचा अधिकार आणि करार असेल किंवा करार करण्याचं स्वातंत्र्य असेल, या मुख्य अधिकार त्याला प्राप्त होत असतात. नागरी अधिकारांच्या सार्थकतेसाठी हे गरजेचं आहे. हे अधिकार केवळ बहुसंख्याकांनाच नाही तर अल्पसंख्याकांनाही प्राप्त होत असतात. दुसऱ्या शब्दात सांगितलं गेलं तर अधिकारांची व्यवस्था करते वेळी राज्यातील सांस्कृतिक, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अशा समूहामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव राज्यांनी करू नये. जर अशा पद्धतीने अल्पसंख्याक वर्गाच्या बाबतीत जर भेदभाव केला जात असेल तर अशा वेळेस तो समूह मुख्यत्वे करून भेदभावाविरुद्ध नागरी हक्क आंदोलन केल्याशिवाय राहत नाही. जगात असे अनेक उदाहरण आहेत की ज्या माध्यमातून एखाद्या व्यक्ती समूहाला जर नागरिकत्वाच्या संदर्भात जर डावलण्याची भूमिका जर राज्याने घेतली तर एक राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण होण्याची शक्यता दाट असते. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा जे मूल्य आहे ते म्हणजेच विविधतेतील एकता. विविधतेतील एकता या
शब्दाचा जर आपण विचार केला तर हा प्राचीन काळापासून हा शब्द आहे. तेव्हापासून विविध राजकीय किंवा सामाजिक गटांनी वेगवेगळ्या व्यक्ती किंवा व्यक्ती समुदायामध्ये ऐक्य दर्शवण्यासाठी वापरले जात असते. विविधतेतील एकता म्हणजे फरकामधील फरक एकता होय. पुन्हा एकदा सांगतो, विविधतेतील एकता म्हणजे फरकामधील एकता. आता या दृष्टिकोनातून सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे भारताचं उदाहरण देता येईल. ज्या देशामध्ये अनेक जाती, अनेक भाषा, पंथ, राहणीमान किंवा धार्मिक विविधता असेल, अशा वेगवेगळ्या बाबतीमध्ये भारतासारख्या देशात मोठ्या प्रमाणावर विविधता आढळत असते. परंतु एक अशी या विविधतेतूनच एक अशी एकता निर्माण झाली आहे, जी भारताचे राष्ट्रीय एकात्मता ही त्याने मजबूत होत असते. आणि म्हणून भारतातील बहुसंख्यक लोक जरी एक हिंदू धर्माशी संबंधित असले, ज्यांच्याकडे इतर देशात इतर सर्व चांगल्या संस्कृती स्वागत आणि आत्मसात करण्याची अधिक जरी क्षमता असले, परंतु त्या दृष्टिकोनातून भारताच्या लोकांमध्ये अशी सर्व वैशिष्ट्य विविधतेत संकल्पना ऐक्यासाठी भारत प्रामुख्याने प्रसिद्ध आहे. आणि विविधतेत एकता निर्माण करण्याची संकल्पना हे अधिक चांगल्या पद्धतीने भारताने सिद्ध केले आहे. आणि ह्याच मूल्याच्या माध्यमातून भारत जगात एक प्रसिद्ध राष्ट्र म्हणून किंवा एक चांगले राष्ट्र म्हणून पुढे आलेला आपल्याला लक्षात येतो. आणि केवळ राज्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणून हे मूल्य नागरिकांच्या हृदयात रुजवण्यासाठी विविधतेतील एकता हे अत्यंत महत्त्वाचं मूल्य आहे, ज्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता ही निर्माण होत असते. मित्रांनो, तिसरं महत्त्वाचं मूल्य आहे म्हणजे राष्ट्रपती निष्ठा. ज्यावेळी राष्ट्रगीत म्हटले किंवा वाजवले जाते तेव्हा त्याचा सन्मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. राष्ट्रीय ओळख, राष्ट्रीय एकात्मता आणि घटनात्मक देशभक्ती या गोष्टी देशाच्या शिष्टाचाराचा भाग असून, घटनात्मक देशभक्ती आणि देशभक्तीची बांधिलकी व त्याचबरोबर राष्ट्रभूमीची जाणीव व्हावी हे मात्र तुमच्या या गोष्टी तुमच्या राष्ट्रपती असलेल्या जाणीवेतून व्यक्त होत असतात. आता राष्ट्रीय ऐक्य टिकवण्यासाठी त्या संदर्भात भारतीय राज्यघटना असेल किंवा राष्ट्रीय प्रतीक, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, राष्ट्रीय प्राणी, उद्यान, गड किल्ले, इतिहास ह्या गोष्टींबद्दल प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आत्मीयता असली पाहिजे. आणि ती आत्मीयता ही त्याच्या कृतीतून दिसून येत असते. मग विविध मोहिमा असतील किंवा स्वच्छता मोहिमासारखी मोहिमा असतील, त्या संदर्भात किंवा सार्वजनिक जीवन जगत असताना ज्या काही बंधन असतील नागरिक म्हणून, ते व्यक्तीने स्वतः अवलंबले पाहिजेत. आणि म्हणून तुमच्या हृदयात राष्ट्रपती असलेली निष्ठा जागृत होणे हेच राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यामागे महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. आणि राष्ट्रपती निष्ठा ही जी गोष्ट आहे ही काही दिसत नाही, परंतु ती तुमच्या कृतीतून ती लक्षात येत असते. आणि म्हणून राष्ट्रीय स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व हे राखण्यासाठी आपण एक नागरिक महान देशभक्त होणे हे अत्यंत गरजेचं आहे. कारण भक्त आणि त्यांच्याकडून सुचवलेल्या मार्गाचा आदर्श अनुसरून त्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन मिळत असते. त्यानंतर चौथे महत्त्वाचं जे मूल्य आहे ते म्हणजेच भिन्न समुदायांबद्दल बंधुत्वाची भावना होय. मित्रांनो, भारतासारख्या देशांमध्ये यापूर्वीच आपण उल्लेख केला होता की अनेक धर्म, पंथ, जाती, वर्ण, भाषा या अनेक गोष्टींमध्ये भेदाभेद आढळत असतो. आणि असं असूनही जर
राष्ट्रनिष्ठा किंवा राष्ट्रपती किंवा राष्ट्रीय एकात्मता निर्माण करायची असेल तर प्रत्येक व्यक्तीच्या नागरिकाच्या हृदयामध्ये बंधुत्वाची भावना ही रुजवणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने राज्य ही महत्त्वाची भूमिका बजावत असते. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपल्या आजूबाजूच्या समुदायामध्ये किंवा प्रत्येक व्यक्तीने आपल्यात बंधुत्वाची भावना रुजवणे, ज्या माध्यमातून एकसंघ समाज निर्माण होईल आणि तो एकसंघ समाज राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतो. मित्रांनो, राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित जे पाचवं महत्त्वाचं मूल्य आहे ते म्हणजेच धर्मनिरपेक्षता. त्याला इंग्रजीत सेक्युलर असे म्हटले जाते. मित्रांनो, धार्मिक सहिष्णुता किंवा धर्मनिरपेक्षता हे सर्वात श्रेष्ठ मूल्य मानले जाते. विविध जाती, धर्म, पंथ, भाषिक जनता असल्याने भारतासारख्या देशात प्रामुख्याने जर आपण विचार केला तर असल्याने सर्व धर्मभावाचे सूत्रे स्वीकारले आहेत. जर आपण विचार केला तर ह्या शब्दाचा अर्थ धर्मापेक्षा वेगळा असणे किंवा कोणताही धार्मिक आधार नसणे. म्हणजे धर्मनिरपेक्षता याचा अर्थ त्या देशाचा कोणताही राष्ट्रीय धर्म हा नसणे आणि प्रत्येक व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्याची मुभा असणे आणि तो व्यक्ती त्याच्यात मग धार्मिक स्वातंत्र्याच्या माध्यमातून धर्माचे आचरण करणे, प्रचार आणि प्रसार करण्याचं स्वातंत्र्य त्या माध्यमातून मिळत असतं. धर्मनिरपेक्षता याचा दुसरा अर्थ असा होत असतो की धर्मनिरपेक्ष म्हणजे निधर्मी राज्य नव्हे. म्हणजे या धर्मनिरपेक्षता या मुद्द्याच्या माध्यमातून किंवा मूल्याच्या माध्यमातून कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला त्याच्या धार्मिक रिवाजानुसार वागण्याचा, जीवन जगण्याचा अधिकार हा प्राप्त होत असतो. आणि म्हणून जर प्रत्येक व्यक्तीला व्यक्तिगत धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य किंवा त्याचा धर्म बदलण्याचा, धर्म सोडण्याचा, धर्माचे मर्यादित आचरण करण्याचा अशा प्रकारे अधिकार जर व्यक्तीला दिला तर व्यक्तीचे स्वातंत्र्य प्रामुख्याने धर्मनिरपेक्षतेचा गाभा होते. आणि अशा पद्धतीची धर्मनिरपेक्षता ही राष्ट्राची एकात्मता ही अधिकाधिक दृढ करत असते. आणि आता त्यामुळे भारतीय संविधानात स्वातंत्र्याचा पुरस्कार करते आणि त्यामुळे व्यक्ती धर्माच्या परिपेक्षात धार्मिक, निधर्मी वगैरे असू शकते, पण शासन व्यवस्था निधर्मीच राहते. कुठलाच धर्माचा अनुनय आणि कुठल्याच धर्माचा द्वेष यात अपेक्षित आहे. कारण धर्मनिरपेक्षता रुजवण्यासाठी केवळ व्यक्तीने धर्मनिरपेक्ष राहणे हे जरी अभिप्रेत असले तरी राज्याने निधर्मी किंवा धर्मनिरपेक्ष भूमिकेतून राज्यकारभार करणे हे अपेक्षित आहे. आणि जर राज्याची जबाबदारी ही प्रमुख आहे आणि राज्याने जर अशा पद्धतीने आपली भूमिका पार पाडली तर मुख्यत्वे करून राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका किंवा निर्माण होण्यात मदत होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित 6वं महत्त्वाचं मूल्य म्हणजे सामाजिक आणि आर्थिक न्याय. न्याय ही संकल्पना प्रामुख्याने मूल्यावर आधारित आहे आणि ती अतिशय गुंतागुंतीची संकल्पना आहे. न्याय किंवा अन्याय हे शब्द जवळजवळ व्यावहारिक जीवनामध्ये अनेक वेळेस वापरायला मिळत असतात किंवा ऐकायला मिळत असतात. तिच्याबद्दल वेगवेगळे मतं आहेत, ती सर्व वास्तववादी आहेत. सामाजिक न्याय ही नीतिमूल्यावर आधारलेली संकल्पना आहे. आता आपण सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय या संदर्भात थोडक्यात आढावा घेऊया. आता कोणत्याही समाजात एकजिन्सीपणा नसतो. समाजात स्त्री, पुरुष, सुशिक्षित, अशिक्षित, शहरी, ग्रामीण, श्रीमंत, गरीब असा भेद असतात.
भाषा असेल, धर्म, लिपी, संस्कृती इत्यादींच्या आधारे समाजाचे विभाजन होत असते. आता देशात काळा गोरा असा वर्णभेद मानला जातो. भारतासारख्या समाजात जातीच्या आधाराने उभी आडवी किंवा मोठी जातीच्या आधारे मोठा भेद आपल्याला पाहायला मिळतो. अशा स्थितीत सामाजिक न्यायाचा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. आता देशात लोकशाहीचा स्वीकार करून फक्त राजकीयच न्याय प्रस्थापित केल्याने प्रश्न सुटत नाही. कारण प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार, लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार राजकीय न्यायाच्या माध्यमातून जरी अभिप्रेत असला तरी शासकीय अधिकार, पदग्रहण किंवा आर्थिक न्याय प्रस्थापित होणे अत्यावश्यक असते. जगातील सर्व देशात सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे. भारतात त्याची तीव्रता अधिक आहे. आता सामाजिक न्यायाचा प्रश्नात जे पारंपरिक रूढी परंपरा असतील या प्रामुख्याने समाजात दुर्मूळ होतात, त्या सहजासहजी नष्ट होत नाही. आणि म्हणून वर्णभेद, प्रतिष्ठा, उत्कर्ष, जातीव्यवस्था, शैक्षणिक विकास या माध्यमातून सामाजिक न्यायाची भूमिका, सामाजिक न्याय प्रस्थापित करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि राज्याने त्यासाठी कठोरातील कठोर कायदे करून किंवा सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी राज्याने अधिकाधिक भूमिका घेणं महत्त्वाचे आहे. आता आर्थिक न्यायाची संकल्पना जर आपण विचारात घेतली तर आर्थिक न्यायाशिवाय राजकीय आणि सामाजिक न्याय सुद्धा अर्थपूर्ण ठरत नाही. धर्म, भाषा, लिंग, वंश इत्यादी अधिकारांमध्ये च्या माध्यमातून जरी व्यक्तीमध्ये भेदभाव न करता सर्वांना समान मताधिकार, निवडून येण्याचा अधिकार पद किंवा स्थापन करण्याचा किंवा व्यक्ती विकासाचा प्रश्न सुटत नाही. राजकीय किंवा सामाजिक अधिकाराच्या माध्यमातून, हक्काच्या माध्यमातून व्यक्तीचे प्रश्न सुटत नाही. तो प्रभावी होण्यासाठी मुख्यत्वे करून आर्थिक न्यायाची गरज आहे. म्हणजे ज्यात अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य यासारख्या मूलभूत गोष्टी या भागवल्या गेल्या पाहिजे. आणि त्यासाठी मताधिकार हा अर्थहीन ठरत असतो. दुसरं आणि राजकीय स्वातंत्र्य, राजकीय न्याय का महत्त्वाचा आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. कारण राजकीय न्याय प्रस्थापित झाल्याशिवाय, राजकीय न्याय प्रस्थापित होण्यासाठी लोकांना, जनतेला मताधिकार असेल, त्याला निवडणुकीला म्हणजे जात, धर्म, पंथ, भाषा, लिंग असे भेदाभेद नष्ट करून प्रत्येक व्यक्तीला समान न्याय, राजकीय न्याय मिळण्यासाठी किंवा राजकीय न्याय प्राप्त करून राजकीय न्याय प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. ज्या माध्यमातून आर्थिक, राजकीय आणि सामाजिक न्याय प्रस्थापित झाला ज्या देशामध्ये, त्या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता ही प्रस्थापित होत असते. आणि राष्ट्रीय एकात्मतेच्याच माध्यमातून आपण विकास साधला जात असतो. आणि राष्ट्रीय, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय प्रस्थापित करण्याच्या संदर्भात महत्त्वाची भूमिका ही राज्याची असते. मित्रांनो, राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित शेवटचं आणि महत्त्वाचं मूल्य आहे समानता. समानता ज्याला आपण म्हणतो की प्रत्येकजण समान पातळीवर असणे. आता जेव्हा लोकशाही व्यवस्थेमध्ये किंवा आधुनिक काळामध्ये समतेचा पुरस्कार जगातील प्रत्येक देशाने केलेला आपल्याला पाहायला मिळतो. ॲरिस्टॉटल, ज्याला आपण राज्यशास्त्राचे जनक म्हणतो, त्यांनी नीतिशास्त्र समतेच्या मर्यादित अर्थाने सुद्धा समानतेचा उल्लेख केला आहे. त्यापासून पुढील विचारवंतांनी प्रेरणा घेऊन विशिष्ट क्षेत्रातील समता हे तत्व त्या मान्य झालेच आहे. आता कायद्यासमोर समानता, सर्व नागरिकांना कायदा समान मानतो व त्यामुळे तो सर्वांना एकाच प्रकारे लागू होतो. म्हणजे कितीही उच्च पदावर व्यक्ती असेल तर त्याला त्याच्या गुन्ह्यातील शिक्षा व सर्वसामान्य व्यक्तीच्या गुन्ह्यातील शिक्षा, जर गुन्ह्यांचे स्वरूप सारखंच असेल तर मिळणारी शिक्षा ही दोघांना समान असते. आणि म्हणजेच काय, कायद्यासमोर प्रत्येक व्यक्ती हा समान असतो. आणि त्या माध्यमातून गरीब श्रीमंत हे जे किंवा सामाजिक उच्च निश्चित कनिष्ठ वरिष्ठ हे जे काही भेद आहेत ते भेद नष्ट होऊन कायद्यासमोर सर्व व्यक्ती
समान होत असतात. आता प्रौढ मताधिकार, राजकीय समानतेचा आपण विचार केला तर प्रौढ मताधिकार जो व्यक्तीला प्रत्येक व्यक्तीला विशिष्ट वयानुसार म्हणजे 18 वर्ष झाल्यानंतर स्त्री पुरुष असा कोणत्याही प्रकारे भेद न करता जो व्यक्ती भारतीय नागरिक ज्याचं 18 वर्षे पूर्ण आहे त्याला प्रौढ मताधिकार प्राप्त होत असतो. आणि आणि म्हणून त्या माध्यमातून राजकीय समानता ही प्रस्थापित होत असते. आणि राजकीय आर्थिक समानता प्रस्थापित झाली तर सामाजिक व्यवस्थेमध्ये विषमता नष्ट होते. आणि सामाजिक व्यवस्थेमधील विषमता नष्ट झाली तर राष्ट्रीय एकात्मता किंवा एकत्र समाज, एकजिन्सी समाज हा निर्माण होत असतो. आणि त्या माध्यमातूनच राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यास महत्त्वाची भूमिका पाडली जात असते. आणि म्हणून आपण समान नागरिकत्व, विविधतेतील एकता, राष्ट्रपतिनिष्ठा, भिन्न समुदायाबद्दल बंधुत्वाची भावना, धर्मनिरपेक्षता, सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय आणि शेवटचं मूल्य समानता या 7 मूल्यांच्या माध्यमातून आपण ही 7 मूल्य आपण महत्त्वाची मूल्य ज्याचा आपण अभ्यास केला. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या प्रक्रियेमध्ये राज्याने कोणती भूमिका पार पाडली पाहिजे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्यात पहिली भूमिका आहे की राष्ट्रीय ओळख निर्माण करणे. आता प्रत्येक राज्यात विविध धर्म, आपण पंथ, वंश, भाषा, वर्णचे लोक राहतात आणि त्यांच्यात सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्ट्या भिन्नता असते. आणि अशा भिन्नता असलेल्या देशांमध्ये विविधतेतून एकता हे राष्ट्रीय एकात्मतेचे सूत्र आहे. आणि त्यामुळे समाजातील विविध गट समूहाची स्वतंत्र ओळख कायम ठेवून, पुन्हा एकदा सांगतो, समाजातील सर्व विविध गट समूहांची स्वतंत्र ओळख कायम ठेवून त्यांची एक राष्ट्रीय ओळख निर्माण करण्याचं सर्वात महत्त्वपूर्ण काम हे राज्याचं आहे. आणि त्याकरता अशा पोषक वातावरणाची निर्मिती करून त्या माध्यमातून एक राष्ट्रीय ओळख निर्माण करण्याचं काम किंवा भूमिका ही राज्याला पार पाडावी लागते. दुसरी महत्त्वाची भूमिका राष्ट्रीय सत्ता प्रस्थापित करणे. एकाच राज्यात लहान लहान प्रादेशिक विभाग असतात. म्हणजे आता महाराष्ट्र, गुजरात किंवा गोवा असेल किंवा पूर्वोत्तर राज्य असतील तर त्यांच्यात प्रादेशिक भावना निर्माण होत असते. म्हणजे मी महाराष्ट्रीयन, मी गुजराती, मी पंजाबी, मी कन्नडी किंवा मी तेलुगू, अशा प्रादेशिक अस्मिता किंवा भारताचं उदाहरण घेतलं तर द्रविडस्थान असेल किंवा उत्तर भारतीय, अशा विविध प्रादेशिक अस्मिता या निर्माण होत असतात. आणि ह्या प्रादेशिक अस्मिता जपून अशा वेळी या प्रादेशिक अस्मितांची ओळख कायम ठेवून त्यांच्या प्रादेशिक सत्तेला, अस्मितेला योग्य महत्त्व देऊन एक राष्ट्रीय सत्ता प्रस्थापित करण्याचं भूमिका ही प्रामुख्याने राज्याला पार पाडावी लागते. आणि तिसरं, जनतेच्या आशा आकांक्षांची पूर्तता करणे. आता आपण जेव्हा शासन राज्याची आपल्या राज्याची भूमिका आपण जेव्हा अभ्यासत असतो त्यावेळेस जनतेच्या मनामध्ये जनतेच्या आशा आकांक्षा, इच्छा यांची पूर्तता करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी जनता आणि राज्य याच्यात संवाद असणे अत्यंत आवश्यक आहे. मग विरोधी पक्षनेते असतील किंवा शासन असेल, शासन संस्थेच्या माध्यमातून नागरिकांच्या इच्छा आकांक्षांचं एकत्रीकरण करून त्या विविध योजनांच्या माध्यमातून त्याची पूर्तता करण्याचं काम किंवा भूमिका ही प्रामुख्याने राज्याला पार पाडावी लागते. आणि त्या माध्यमातून चौथं आणि अत्यंत महत्त्वाचं जे काम आहे ते म्हणजे सामाजिक व्यवस्था राखण्याची मदत करते अशी उद्दिष्टे व मूल्ये विकसित करणे. आता राज्यात सामाजिक स्वास्थ्य राखले तरच विकास करण्यात मदत होईल. जगातील मी अनेक वेळेस ह्या मुद्दा पुन्हा सांगितला की जगात ज्या देशामध्ये सामाजिक स्वास्थ्य आहे, ज्या देशामध्ये कोणत्याही प्रकारचे धार्मिक दंगली असेल किंवा बंद असेल, आंदोलन असेल, निदर्शन असेल, अशा गोष्टी नसतील आणि तो देश किंवा शांततेच्या विकासाचं मार्गक्रमण करत असेल
त्या तो देश नक्कीच विकासाच्या माध्यमातून आपली प्रगती साधू शकतो. आणि म्हणून सामाजिक सुव्यवस्था राखण्याचं काम किंवा उद्दिष्ट किंवा मूल्य विकसित करण्याची महत्त्वाची जबाबदारी ही राज्याची असते. आणि म्हणून ज्या देशाची सामाजिक एकता आणि अखंडता अबाधित आहे तो देश विकासाच्या किंवा प्रगतीपथावर आहे असं आपण म्हणू शकतो. आणि राज्याने अशी उद्दिष्टे मूल्य विकसित केले जेणेकरून लोकांमध्ये एकात्मतेची भावना अधिकाधिक दृढ होऊ शकते. आणि म्हणून हे 4 मुद्द्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या प्रक्रियेमध्ये राज्याने जर योग्य पद्धतीने भूमिका पार पाडली तर त्या देशाची तो देश राष्ट्रीय एकात्मता निर्माण करून एक प्रगतीपथावर वाटचाल करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे थांबणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित जी काही मूल्ये आहेत 7 मूल्ये त्यांचा आपण सविस्तर आढावा घेतला. त्यानंतर राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या प्रक्रियेमध्ये राज्याने कोणत्या भूमिका पार पाडल्या पाहिजे त्या भूमिकांचाही आपण अभ्यास केला. तर आज आपण इथं थांबूयात. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आपण व आपल्या कुटुंबाने अधिकाधिक सतर्क राहणे, काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.